फडणवीस साहेब तिकडं संत महंतांच्या पायावर मुंडकं टेकू लागले, त्यांचे आशीर्वाद घेतात, त्यांच्या जीवावर सत्तेवर येतात आणि इकडं कोले महाराजांसारखे संतांच्या मुंडक्यावर पाय देता। शिंदे साहेब तुम्हीच गोमातेला राज्यमाता केलं ना, मग त्या गायींना विस्थापित करता। वरचा जो बसलेला आहे ना तो कटोरा फिरवित असतो। बरं जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलं का ते मिळमिळ बोलतात। तुमच्या समोर मूल्यांकन कसं काढलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवू। त्या ठिकाणी कोणत्याही सुनावणी आतापर्यंत घेतलेलं नाही। कधी आमच्या जीवनाचा त्याग करू किंवा ते पाऊल कोणी या ठिकाणी उचलायला घाबरणार नाही। तुम्हाला काय भेव आहे? तुम्ही आमच्या समोर काढा मूल्यांकन काय जे दिलं असेल ते। ज्या नगर रचनाकारांना आमचा भाव पाठवला त्यांना ती घेऊन दाखवा, त्याच्यात हिंमत असेल तर समोर यावा। तसं रोड तयार करून शेतकरी मारणं हा रोड कशा करताय? विद्या मूर्खाकडे जर गेली तर ती विवाद करते। ज्यांनी हा काळा बाजार केला हा वरून तुमचाच आदेश आहे। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 33 दिवस उलटलेत। आज तुम्ही पाहताय पोलिसांनाही काही धाक राहिलेला नाही। कुंभमेळ्याच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस संत महंत पूर्ण एकत्र झाले होते नाशिकमध्ये परवा। मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांचं आदरातिथ्य करीत होते, हार घालून त्यांचं दर्शन घेत होते, अर्थात त्यांच्या पायावर मुंडकं टेकीत होते। आणि फडणवीस साहेब तिकडं संत महंतांच्या पायावर मुंडकं टेकू लागले, त्यांचे आशीर्वाद घेतात, त्यांच्या जीवावर सत्तेवर येतात आणि इकडं कोले महाराजांसारखे संतांच्या मुंडक्यावर पाय देता। शिंदे साहेब तुम्हीच गोमातेला राज्यमाता केलं ना। कोले महाराजांकडे 100 गायी आहे, माझ्याकडे 400 गायी आहे। तुमच्या राष्ट्रमाता राज्यमाता काय म्हणतात त्या, मग त्या गायींना विस्थापित करता। अनेक शेतकऱ्यांकडे तुमच्या जमाता आहेत, ते पालन पोषण करतात, त्यांना देशोधडीला लावता। कशा जगणार आहेत त्या राज्यमाता? ज्या संत महंतांनी तुम्हाला सत्तेपर्यंत आणाय सत्तेचा मार्ग सुकर केला तुमचा, त्या संत महंतांना छळू नका। वेळ कुणाचीच राहत नसती। जो दारावर येतो, जो कोणी असेल रंजलेला गांजलेला, त्याचे दुःख हे करायचं काम करा। त्याला परत दुःखाच्या सागरात ढकलणार असाल तर वरचा जो बसलेला आहे ना तो कटोरा फिरवित असतो। बरं हे लक्षात असू द्या। ठीक आहे, नाही लागणार मार्गी, आम्ही असेही मातीतच आहे, मातीतच जाणार आहे, पण येणारा काळ जो असेल ना तो कुणालाही माफ करणार नाही। फडणवीस शिंदे साहेबांना मला सांगायचं आहे। आणि रास्त जी काय मागणी आहे ती लवकरात लवकर सोडवायचं तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा, कारण की तुमच्या अधिकाऱ्यांना सांगायचं एक, करायचं एक, अशा पद्धतीने चालू आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलं का ते मिळमिळ बोलतात, गोड बोलून वेळ मारून नेतात। सुनावण्या करायचं म्हणतात, सुनावण्या करीत नाहीत। सुनावण्या केल्यावर त्याच्यावर कारवाई करीत नाहीत। ज्यांनी चुका केल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांना जाब विचारत नाहीत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही। नेमकं काय चाललंय कळायला मार्ग नाही। त्यामुळे नुसत्या विकासाच्या गप्पा मारून चालणार नाही। ज्यांच्यासाठी विकास करतोय ते लोक सुद्धा राहिले पाहिजे, नाही तर असं व्हायचं की सडक तू बहुत देर लेट आई हमारे गाव जब तक पूरा गाव शहर चला गया, असं होऊ नये। त्याच्यामुळं विकास ज्यांच्यासाठी करायचा त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्या जीव घेण्यापेक्षा सगळ्यांचा जीवात जीव आहे असं काम करा। आम्ही 4-5 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे कार्यालयावर मोर्चा घेऊन गेलो होतो आणि त्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या सगळ्यांच्या मूल्यांकनाची आम्ही त्या सुनावण्या ठेवू आणि तुमच्या समोर मूल्यांकन कसं काढलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवू आणि जर त्याच्यात काही जर बदल असेल तर ते बदल सुद्धा आम्ही करू, हे आम्हाला आश्वासन दिलं होतं। आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी कोणत्याही सुनावण्या आतापर्यंत घेतलेल्या नाही। आम्हाला फक्त असं सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी खरेदी खत दाखल करा आणि आम्ही ते नगर रचनाकाराकडे पाठवू। परंतु आमची मागणी तशी नव्हती। आमची मागणी अशी होती की तुम्ही त्याच्या सुनावण्या लावा म्हणून, परंतु त्या सुनावण्या लावण्यासाठी कोणतंही पाऊल आता या ठिकाणी उचलताना शासन दिसत नाही। जर ते असं जर का टाळाटाळ करीत राहिले तर आम्ही जे निवेदनामध्ये दिले की आम्ही कधी आमच्या जीवनाचा त्याग करू किंवा आम्ही आत्मदहन करू, तर ते पाऊल कोणी या ठिकाणी उचलायला घाबरणार नाही। तुम्हाला काय भेव आहे? तुम्ही आमच्या समोर काढा मूल्यांकन काय जे दिलं असेल ते। आम्ही विचार तुम्ही जर का 5 लाख रुपये जर जमीन भाव देता, आम्ही तुम्हाला शासनाला 5 लाख रुपये देतो, आम्ही जमीन घेऊन दाखवा। ज्या नगर रचनाकारांना आमचा भाव पाठवला त्यांना ती घेऊन दाखवा, त्याच्यात हिंमत असेल तर समोर यावा। आमच्या गावाचं 2.5 लाख रुपये रामनगरचं व्हॅल्युएशन काढलं, त्यांना जिरायत घेऊन दाखवा 2.5 लाख रुपये बाजूला, आम्ही तर मानू ना, आम्ही मग तसे देऊन टाकू जमीन त्यांना। परंतु ते काही शक्य नाही हे शासनाला माहिती आहे, म्हणून ते सुनावण्या लावित नाही। त्यांनी लवकरात लवकर सुनावण्या लावा, नाही तर आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल। त्यामुळं आता आम्ही वाट पाहू शकणार नाही।
त्यामुळे आम्ही आता राठे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन तीव्र करणार आहोत जर 2 दिवसात या निर्णय झाला नाही तर. आम्ही जे पोट तिडकीने तुमच्यापर्यंत हे मेसेज जातो म्हणून बोलण्याचा प्रसंग आमच्यावर आलेला आहे की सरांकडे 500-600 गायी आहे, माझ्याकडं 50 गायी आहे. आता त्यांना खरोखर रस्ता नाही, त्यांना राहायला जागा राहणार नाही. सरकारचं धोरण तर आमच्या माऊलीने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं, जसं एखाद्या शेतकऱ्याने गोठा बांधायला निघाला आणि गोठा अपूर्ण राहायला पैसा कमी पडला तर त्या शेतकऱ्याने ज्या गोठ्यात बैल बांधायचे ते बैल जिंकून टाकले आणि मग तो गोठा बांधला. मला असं वाटतं गोठा बांधून बैल विकणं म्हणजे हा गोठा कशा करता, तसं रोड तयार करून शेतकरी मारणं हा रोड कशा करताय हा महत्वाचा प्रश्न मला मूळ मुद्दा म्हणजे या वर्तमान सरकारला करायचा आहे. विद्या मूर्खाकडे जर गेली तर ती विवाद करते, धन जर अनपट माणसाकडे गेलं तर ते उन्मत्त करते आणि प्रामुख्याने शक्ती जर अनपट माणसाकडे गेली तर 100% ती झगडा केल्याशिवाय राहत नाही. तसं सरकार तुम्ही या ठिकाणी जे अनपटच अधिकारी पाठवले असं आम्हाला तर प्रामुख्याने वाटतं की जेणेकरून हा पूर्ण आमच्या भूसंपादनाचा मार्ग हा पहिल्यापासून तुम्ही घोळीत ठेवलेला आहे. हा घोळ तुम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेब इथं या, ज्यांनी ज्यांनी हा काळा बाजार केला त्यांना वरून तुम्ही शिक्षा द्या. जर नाही द्यायचे असेल तर आम्हाला असं वाटतं हा वरून तुमचाच आदेश आहे असं म्हटलं किंवा असंच म्हणण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे. तेव्हा तुम्ही ते काम केलं नाही असं जर तुम्हाला वाटायचं असेल तर या अधिकाऱ्यावर तुमचा वाच असला पाहिजे, याची दक्षता तुम्ही घ्या. नाही तर हे अत्यंत मंद स्वरूपात चाललेलं आंदोलन पुन्हा हे तीव्र स्वरूप घेतल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा हा निर्वाणीचा इशारा आपल्याला देतो.